हॅलो गाईज, तर आज आपण आलो आहे रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये परत एकदा, कारण की आपल्या GTचा मिडल स्टँडला हवायचा आहे. आणि आपल्याला आपले भाव पण भेटल्यात. आई हॅलो. तुमचा बड्डे आहे त्याच्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर खूप वेटिंग आहे तशी. तुम्हाला तर माहीत आहे भाई, रॉयल एनफील्ड म्हटलं वेटिंग तर चालणार, कारण की रॉयल आहे. थांबावं लागतं. कसं वाटतंय? पैसे दे आता, पेट्रोलचे इथपर्यंत आणले. नाही नाही नाही, तर भाऊंनी खूप आपल्याला सपोर्ट केला आहे बरं का सगळ्या ह्याच्यामध्ये. तर आता आपण जात आहे आपल्या बाईकला ते हे घालायला, सॉरी काय बोलतात, काच घालायला, आरसे घालायला. ते तुम्हाला आवडत होते ना ते छोटेवाले, तर तेच तुमच्यासाठी खर्च करायला लागतोय भाई. विषय आहे का, तुम्हाला नाराज करून चालत नाही. आता काय वॉश करताय काय? भाजलंय कसं दाखवा जरा हात तुमचा. हे असं लवकीच भेटते एकदम खतरनाकमध्ये. मला पण भाजलंय तसं पायाला, तुम्हाला दाखवतो नंतर. क्लासिक 350 आणि ही हंटर 350 आणि ही यस ही हंटर आहेत. GT हा यार, हा वाला लॉंग रूटला नेतात ना. ही बघा भाई, घ्यायची आपण एक दिवस हिमालयन. कडक आहे भाई. कॅम आपल्याला माहीत नाहीत ना, मला पण नाही एवढं काय माहीत. GT ही तर माहीत आहे तुम्हाला भाई. बुलेट 350 जन्नतचा जरा जन्नत दाखवतो रॉयल एनफील्डची. तर की आहे हे देखील. वाव, इकडं बघा भाई, बाजारच भरलाय सगळा. खतरनाक असं चालत जात. वो 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 यार, तुमच्या शोरूमचा शूट द्या मला एक दिवस. कसं आहे, नुसता बाजार आहे, नुसता बाजार. फील्डमध्ये भाई आहे बरं का, काहीतरी बात आहे भाई. बघितल्यावरती असलं भारी वाटतं ना. खर्च पण तसा आहे, पण आहे ऑरा आहे, त्याच्यामुळे खर्चाकडे बघायचं नाही. हीट एवढी झाल्या ना, किती 30 किलोमीटर 35 किलोमीटर आल्यावरती एवढी हीट झाल्या. सायलेन्सर एवढा गरम झाला आहे, त्याच्यामुळे आता कार करायचं चालू आहे. असते इंजिन पण असली गरम झाल्या का नाही भाई, खतरनाक वाफा निघायला लागला. फक्त किती 35 किलोमीटर आलो आहे आपण, आणि आलो आहे स्पीड मला वाटतं 100-120ची होती आपली स्पीड. गार करून मस्तपैकी तिला बसून घेऊ सगळं, नंतर मग जाऊ आपण. तर आता आपण काढत आहे भाई, हे पूर्ण हा सेटच काढायचा, कारण की ते चांगलं नाही दिसत आहे त्याच्यामुळे. काउंटर बघा भाई कशी दिसतं, एकदम खतरनाक. त्याच्यावरती स्टिकर कसलं बाहेर आहे. टायर मागं पंक्चर झालेला नाही, त्याच्यामुळे थोडासा हलतोय हा. त्यासाठीच आपण म्हणजे इथनं येणार का? शोरूम पडेल का नाही एरियात संपर्क. आपल्या इथं कुठे शोरूम नाही, हेच शोरूम. दुसरीकडे कुठे बाहेर असला हां, त्या कंपनीत तेच की. नाही पण आता आपण शेडगेवाडीत आहे, तर मला माहीत असेल. शोरूम जवळ पडते. हां, मग इथनं याला किती वेळ लागतो? कोल्हापूर साईडला असं कोल्हापूर तिकडे जाणार. पण समजा असं लेट नाईट बंद पडल्या तर मग तरी पण येतात काय? संध्याकाळी काय येतं ना, लेट नाईट संध्याकाळी बंद पडलं. मग तिथं लावून ठेवायला लागत असेल मला वाटतं. सकाळनं सर्व्हिस करणार. ओके ओके. म्हणजे फक्त पंक्चरलाच का दुसरा पण काय प्रॉब्लेम असेल? हां काय ते करणार की. ओके, खोललं हेडलाईट आता. हां काढून टाका ते नाही ना ते. आणि ते लावताना मला माहीतच नव्हतं ते लावायचं आहे. ते पुढचं काढल्यावर कशी दिसायला लागली आता मोकळा मोकळा. हा तिचा हेडलाईट आहे ना, ते भारी दिसते. ते नाही निघणार ना ते. इथं साईड मिरर पण मस्तपैकी लावून घेऊ आता आपण. हे वाले मिरर कसे दिसतात एकदम.
तर आज आपण मगाशी चालवली कुठली गाडी, काय नाव नाही येतं तिचं मला, पण खतरनाक आहे भाई एकदम. नाही का तो वायबाला जुन्यातला मस्त. टायरला थोडासा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे भाई खोलायला लागले. तर आज आपल्याला नशिबानं जेवायला भेटतं रॉयल एनफिल्डच्या कलाकारांबरोबर. खडक केलंय कशात काय घ्यायचं काय व्हिडिओत बोलणार आहे काय? बोला बोला. तर आत्ता टायर मस्तपैकी बसवून झालेला आहे आणि लाईट पण आली देवाच्या कृपेने, त्याच्यामुळं झालं सगळं. टायर थोडासा असा ना असा हलत होता नॉर्मलचा, तो आता ठीक झाला. बघू शकता.